हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण महा LLB 5 इयर एक्झाम जे आहे तिची डेट एक्सटेंड झालेली आहे। एक्झाम डेटमध्ये त्याचे चेंजेस झालेले आहे, म्हणजे परीक्षेत तारखेत त्याचा बदल झालेला आहे। तर तेच आपण बघणार आहोत। आणि बरेच विद्यार्थ्यांचा हे पण प्रश्न आहे की ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, तर ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या शंका जे आहे ते क्लिअर होतील। आणि परीक्षेची न्यू डेट काय आहे ते पण आपण बघून घेऊया। तर ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला जावं लागणार आहे। हे आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट। तुम्ही खाली थोडं स्क्रोल केलं तर इथे खाली नोटिफिकेशनचा जे म्हणजे चार्ट आहे ते ओपन होतो। आणि इथे बघू शकता तुम्ही फॉर चेंज ऑफ डेट LLB 5 इयर CET 2024। तर यावरती क्लिक केलं तुम्ही तर हे PDF ओपन होते। हे ऑफिशियल PDF आहे, इथे बघू शकता तुम्ही। आणि त्यांनी कारण पण दिलेलं आहे का डेट चेंज झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, CET वगैरे जे म्हणजे अदर एक्झाम होत्या तर ते क्लॅश होत होते, म्हणजे एकच दिवशी ते CETचा आणि CUETचा जे आहे ते टेस्ट डेट आहे आणि त्यामध्ये प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे त्यांनी डेट चेंज केलेली आहे। तर इथे त्यांनी डेट जे आहे थर्सडे 30 मेला तुमची एक्झाम असणार आहे, रिवाइज डेट ऑफ CET एक्झामिनेशन। आणि कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म थ्रू द ईमेल SMS टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड फॉर द सेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ड्यू टू कोर्स। तर तुमचे जे ॲडमिट कार्ड जे आहे त्याचा मॅसेज तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मॅसेजद्वारे येईल। आणि हे कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे एक्झामच्या 8 ते 10 दिवस पहिली येतो। जे एक्झाम आता तुमची 30 तारखेला एक्झाम आहे, तर 22-23 तारखेला तुमचा ॲडमिट कार्ड येण्याची शक्यता आहे। म्हणजे त्या वीकमध्ये, एक्झामच्या फर्स्ट वीकमध्ये एक आठवडा आधी येतो ते एक्झामचा ॲडमिट कार्ड। तर अशा प्रकारे अजून जे आहे ॲडमिट कार्ड वगैरे कोणाला पण आलेले नाही आहे, तर एक 8 ते 10 दिवस पहिले येतात। CET जे एक्झाम आहे ऑल CETचे म्हणतो मी, म्हणजे BEd CET त्याच्यानंतर 3 इयरचं जे आहे ते सगळे जे कोर्सेस आहे एक्झाम आहे त्याचे 8 ते 10 दिवस पहिले येतात म्हणजे ॲडमिट कार्ड। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती। तर तुम्ही CET 5 इयरसाठी म्हणजे प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी आपल्याकडे कोर्स आहे, त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे। MCQs आता आमचे MCQs चालू आहे, तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला जे इम्पॉर्टंट MCQs आहे ते आम्ही कवर करणार आहे। त्याच्यानंतर फुल सिलेबस नोट्स आहे, मॉक टेस्ट सिरीज पण आहे, 50+ मॉक टेस्ट आहे, ते तुम्ही सोडवू शकतात। आणि तुमच्या एक्झामचं जे टाईमचं नियोजन आहे ते व्यवस्थित करू शकतात। त्याच्यानंतर MCQs क्वेश्चन बँक पण यामध्ये इन्क्लूड आहे। याची जी फीज आहे ते फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे आपण। या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला पण जॉईन करू शकतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती आपली। तर एक्झामला तुमच्या आता आज तर 17 तारीख आहे, म्हणजे तुम्हाला थोडंच वेळ बाकी आहे, एक 12-13 दिवस बाकी आहे। तर तुम्ही मॉक टेस्ट वगैरे यातून तुमची तयारी चांगल्या प्रकारे करू शकतात। आणि एक टाईम मॅनेजमेंट पण तुम्हाला कळेल कसं टाईम मॅनेज करायचं आहे, तशा प्रकारे टेस्ट वगैरे आहे आपल्याकडे। तर तुम्ही कोर्सला जॉईन करू शकतात आणि तुमच्या एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकतात, चांगल्या प्रकारे मार्क स्कोर करू शकतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट होती। आणि ॲडमिट कार्डचं बऱ्याच जणांचं प्रश्न होतं ते पण सॉल्व्ह झालेलं आहे आज। तर 1 वीक पहिले तुमचं जे आहे ॲडमिट कार्ड येतो। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आणि तुमच्या काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। तर थँक्यू।